यानंतरची बातमी ती राजकीय वर्तुळातून युगेंद्र पवार हे आमदारकीसाठी इच्छुक असल्याचं दिसतंय। विधानसभेला 83,000 मतं मिळाली तेव्हा काही मिळेल असं वाटलं होतं, मात्र मिळालं नाही अशी खंत युगेंद्र पवार यांनी व्यक्त केलेली आहे। शरद पवार गटाच्या संवाद मेळाव्यात त्यांनी आपली खंत बोलून दाखवली। आता विलीनीकरण होणार नाही तेही विसरून जा असंही युगेंद्र पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। बारामतीत शरद पवार गटाचा संवाद मेळावा पार पडला, त्यावेळी युगेंद्र पवार बोलत होते। नाहीये आणि आपली भूमिका ही आपण क्लिअर केली पाहिजे। आपले जे प्रदेश अध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे साहेब, त्यांनी पण तिथं क्लिअर केलं की असं विलीनीकरण होणार नाही आणि तो त्यांचा निरोप, तो संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावा, त्याच्यामुळे ते मी बोललो। नाही आता काय विलीनीकरण आता होणारच नाहीये दादा। चर्चा होती ठीक आहे, शेवटी राजकारणात काय होईल कधी होईल सांगता येत नाही। फक्त मला ते नावासाठी पद पाहिजे, युगेंद्र पवार अमुक असं पद त्यांना मिळालं आहे। मला काही इंटरेस्ट नाहीये, मला लोकांमध्ये राहायचंय, मला लोकांची कामं करायची आणि बारामती तालुक्यासाठी मला काम करायचंय। मग कुठलं पद असो किंवा नसो, विधानसभेनंतर मला असं वाटायचं काहीतरी आता मिळालं पाहिजे। आता आपण एवढं केलं, आता पक्षासाठी आता काहीतरी मला देतील, काहीतरी मिळेल असं नेहमी तेव्हा वाटायचं, पण काही तेव्हा काही मिळालं नाही। आणि नंतर कारण जे इथं उभे राहिले ते नंतर आमदार झाले, त्यांना विधान परिषद मिळाले, ज्यांचं डिपॉझिट संपलं झाले अशा लोकांना MLC यांनी विधान परिषद आणि अमुक अमुक काय काय मिळाले। मला तर 85,000 मतं मिळाली, तरी तेव्हा काय आमच्या वाटेला काय आलं नाही। पण ठीक आहे, तेव्हा असं वाटत होतं काहीतरी पक्षाकडून आपल्याला मिळेल।